तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. साधी सोपी गोष्ट. जर 2-3 दिवस तुम्ही न्यूजमध्ये ऐकलं असेल, तर ग्रेट निकोबार हा शब्द तुम्ही खूप वेळेला ऐकला असेल आणि त्याचा एक प्रोजेक्ट आहे, ग्रेट निकोबार प्रोजेक्ट. तर तो सध्या खूप हायलाईटमध्ये आहे. आपले जे विरोधी पक्षनेते आहेत राहुल गांधी यांनी 3-4 दिवसांपूर्वी येथे व्हिजिट केलेली. तर त्यांनी हा जो प्रोजेक्ट आहे, याच्यामुळे काय फरक पडतोय तिकडे हे थोडं हायलाईट केलेलं. त्यामुळे आज आपण ह्याचं सगळं डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. आता हे जॉग्राफिकल लोकेशन आहे, तर आपल्याला मॅपवर त्याचा जरा स्टडी करावा लागेल. तर हा आहे आपला भारत देशाचा मॅप. तर हे तुम्ही बघाल तर ही बेटे आहेत, आयलँड्स आहेत. तर हे जे इकडून सगळं चालू होतंय इथपर्यंत, ही आहेत अंदमान निकोबार आयलँड. तर त्यातलं जर तुम्ही बघायला गेलात तर हा पार्ट आहे, हा अंदमानचा आहे. हा पार्ट आहे, हा निकोबारचा आहे. आता जर आपला भारत देश आपण बघितला असा या ह्याच्यात, तर जो सर्वात खालचा पॉइंट आहे, तर नॉर्मली आपल्याला असं वाटतं की हे जे इकडे आहे ते आपला खालचा पार्ट आहे, एकदम सर्वात खाली शेवटचा. जर तुम्ही इकडे अशी एक हॉरिझॉन्टल लाईन मारलीत, तर आपल्याला कळतं की हा आपला साऊथचा सदर्न मोस्ट पार्ट नाहीये. तर इकडे जो आहे निकोबारमध्ये, हा आपला सर्वात खालचा पॉइंट आहे, ज्याला इंदिरा पॉइंट असं देखील म्हटलं जातं. तर वर्टिकली तर वर्टिकली हा आपला इंडियाचा सदर्न मोस्ट पार्ट आहे आणि इकडे नॉर्थला काश्मीर साईड. तर आता ह्या मॅपमध्ये आपण बघूया की अंदमान आणि निकोबार एक्झॅक्ट कुठे आहेत आणि काय आहेत. आता हा बघा, जसं आपण डिस्कस केलं तसं हा अंदमानचा पार्ट आहे. याच्यात इकडे नॉर्थ अंदमान, इकडे मिडल अंदमान, लोअर अंदमान ज्याच्यात पोर्ट ब्लेअर ही त्याची कॅपिटल आहे, आणि इकडे लिटिल अंदमान, याच्यात देखील असे 4 प्रकार आहेत. ह्याला जे आहे ते, हे जे आपले अक्षांश रेखांश होते त्यातले 10 डिग्री आहे, ते ह्या दोघांना इकडे डिफरन्शिएट करतं. तर हा आहे निकोबारचा पार्ट, ज्याच्यात कार निकोबार हे एक महत्वाचं आहे, आणि हे ग्रेट निकोबार, इकडे मध्ये लिटिल निकोबार आणि हे. आता हे जे आपण बघतोय हे सगळं आपल्याला असं वाटतं की हे सगळं एकत्र आहे, हा पार्ट आणि हा पार्ट. पण ही अशी गोष्ट नाहीये. हे ऑलमोस्ट सगळे जर बघायला गेले तर 572 हे अशी डिफरंट डिफरंट बेटे आहेत. हे आता आपल्याला ग्राफमध्ये एकदम असं कनेक्टेड वाटतंय, बट ती एकमेकांपासून वेगळी आहेत. त्यातले काहीतरी अप्रॉक्स फक्त 37 आहेत बेटे ज्याच्यावर लोकवस्ती आहे. बाकी जे आहेत बेट ते इनहॅबिटेड, तिकडे कोणीच राहत नाही. तर आता असं आहे की हे जे अंदमान निकोबार आहे त्याचं जर बघायला गेलं, तर याचं पॉप्युलेशन दोघांची मिळून मॅक्सिमम 4.5 लॅक्स आहे असं म्हटलं जातं. ओके, याच्यात लोकसभेमध्ये फक्त एकच MP, एकच कॉन्स्टिट्युन्सी आहे, जे सगळे मिळून त्या एकासाठीच वोट करतात. आता आपण मोस्टली कॉन्सन्ट्रेट करूया की हे निकोबार प्रोजेक्ट काय आहे. तर इकडे हे जे लोकेशन आहे, इकडे ह्या बाजूला ऑलमोस्ट म्हणजे डेली एक 3:30, 4, 4:30 वाजता पाऊस हा पडतोच. कारण ह्याचं जे लोकेशन आहे त्या त्या लोकेशनवर सूर्याची किरणं अशा पद्धतीने पडतात की पाण्याचं बाष्पीभवन खूप प्रमाणात होतं, त्याचे ढग बनतात, आणि ते ऑलमोस्ट 3:30, 4, 4:30ला ह्या पट्ट्यात पाऊस हा पडतोच पडतो डेली. त्यामुळे इकडे पूर्णतः सदाहरित वने आहेत. तर हे एक बघायला गेलं तर त्यामुळे तिकडे बायोडायव्हर्सिटी, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, वेगवेगळ्या प्रकारची झाडे ही खूप प्रमाणात आहेत. तर आता आपण आज बघितलं की ह्याचं लोकेशन काय आहे, एक्झॅक्ट काय आहे तिकडे, त्याची लोकसंख्या काय आहे वगैरे. आता आपण बघूया की हे एक्झॅक्ट प्रोजेक्ट काय आहे ते. आज आपण बघितलं की ग्रेट निकोबार काय आहे, अंदमान निकोबार काय आहे, त्याचं लोकेशन एक्झॅक्ट काय आहे आणि त्याचं पॉप्युलेशन वगैरे. आता आपण बघूया की हे ग्रेट निकोबार प्रोजेक्ट काय आहे ते. बघितलं की भारत कुठे आहे एक्झॅक्ट, त्याचं नंतर अंदमान निकोबार बेटे कुठे आहेत, त्यात निकोबार कुठे आहे, हे आपण आता सगळं बघितलेलं आहे. तर आता हे प्रोजेक्ट जे आहे ते बघा, नॉर्मली कुठलंही गव्हर्नमेंट जेव्हा प्रोजेक्ट घेतं तेव्हा त्याचे महत्वाचे जर आपण बघायला गेलं की काय त्याचे हेतू आहेत, तर एक असतं की त्या भागाची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. ओके. दुसरं असतं की तिकडची बेटर कनेक्टिव्हिटी, की रस्ते नसतात किंवा ब्रिज नसतात, तर ते करण्यासाठी गव्हर्नमेंट हे असे प्रोजेक्ट घेते. तिसरी गोष्ट असते की त्या तिकडच्या लोकांचा एक इन्कम वाढावा, त्या लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. नॉर्मली हे 3 ऑब्जेक्टिव्ह असतात, जे एक बोलतात ना प्लॅन करून गव्हर्नमेंट काही प्रोजेक्ट हाती घेतं. बट हे जे आहे ग्रेट निकोबार प्रोजेक्ट, ह्याचं जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्याची संरक्षणात्मक महत्व, म्हणजे स्ट्रॅटेजिकली जे इम्पॉर्टन्स आहे हा खूप आहे. कारण बघायला गेलं तर तिकडे
काही लोकसंख्या नाही आहे तिकडचं, असं काही नाही की आपल्याला एखादं टुरिस्ट स्पॉट तिकडे डेव्हलप करायचं असं आत्ता तरी काही नाही आहे. पण सर्वात महत्त्वाचं जे आहे त्याचं जे लोकेशन आहे आणि त्याचे जे स्ट्रॅटेजिकली महत्त्व आहे ते डोक्यात ठेवून, जसं की आता तुम्ही बघितलं असेल की इराण US युद्धात इराणने ज्या पद्धतीने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा वापर केलाय, तर इन केस जर फ्युचरमध्ये कधी इंडिया चायना काही वॉर किंवा अजून प्रकारचं काही झालं, तर आपल्याला काय कंट्रोल करता येईल जेणेकरून आपल्याला आपल्या शत्रूंविरुद्ध एक हत्यार म्हणून काहीतरी वापरता येईल. तर आता बघा, ही आहे इकडे, हे आता आपण बघितलं तसं आपली ही बेट आहे. ही आहे सुमात्रा बेट, ही जी इकडे आहे ती. ओके, इंडोनेशियाचा पार्ट आहे ती. इकडे मलेशिया आहे आणि इकडे हे सिंगापूर आहे. तर हे जे आहे स्ट्रेट ऑफ मलाका, हे जे आहे ही गोष्ट ही चायनासाठी खूप महत्वाची आहे. जे इकडून जे पास होतं इकडे चायनासाठी या बाजूला, हे चायनासाठी अतिशय महत्वाचा सी कॉरिडॉर आहे हा. जे इकडून इकडून हा जो इकडून जो ट्रॅफिक जातो हा का चायनासाठी खूप महत्वाचा आहे. त्यासाठी आता इकडे जे श्रीलंका आहे तिकडे श्रीलंकेचं बघा, श्रीलंकेचं इकडे कोलंबो पोर्ट आहे जे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे. त्यानंतर इकडे सिंगापूर आहे जे अतिशय उत्तम एक बंदर आहे. तर तर आता काय आहे, इकडे श्रीलंकेच्या इकडे खाली एक हंबनटोटा म्हणून जे श्रीलंकेचं बंदर होतं, ते चायनाने आधी त्यांना लोन देऊन देऊन त्या ट्रॅपमध्ये अडकून आता त्यांनी ते काहीतरी 99 इयर्सच्या लीजवर ते स्वतःकडे घेतलेलं आहे. म्हणजे आधी काहीतरी श्रीलंकेला त्यांनी चायनाने लोन दिलेलं आणि मग ते रिपे करू शकले नाहीत, तर त्यांनी हे आता भाडेतत्वावर घेतलेलं आहे. तर स्ट्रॅटेजिकली त्यांनी अतिशय ही जी मोक्याची जागा आहे ती आपल्याकडे करून घेतलेली आहे. तर आता भारतासाठी ह्या याचा कंट्रोल, ज्याच्यात ऑलमोस्ट 90% जे चायनाचं ऑइल आहे ते इराण हे सगळं इकडे आखाती देशातून असं येऊन ह्या इकडून पास होतं. तर इन फ्युचर जर काही गरज लागली तर ही साईड आपल्याला ही जी स्टेट ऑफ मलाका आहे ही कसं कंट्रोल करता येईल, ही एक सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट, त्याच्यावर आता जास्त भर आहे. तर ही एक पहिली गोष्ट आहे. ओके, कॉन्टिनेंटल शिफ्ट. तर ती जी आहे भारतासाठी ते एवढं इझी नाहीये की तिकडे बंदर नॅचरल जे बनलेत आणि जे बोटी आहेत मोठ्या मोठ्या कंटेनर्स, त्या एवढ्या इझिली आत येऊ शकत नाहीत जेवढ्या इझिली ते कोलंबो पोर्ट सिंगापूर पोर्टवर जाऊ शकतात. तर जे भारताने आता जे अनालिसिस केले आहे त्याने ही जी ग्रेट निकोबारची जी जागा आहे तिकडे आपण जसं सिंगापूर वगैरे हे या दोन जी बंदर आहेत ती जशी बनवलेली आहेत त्या पद्धतीने आपण इकडे एक बंदर डेव्हलप करू शकतो. म्हणजे ज्या पण इकडून बोटी जातात, लाईक ट्रक ट्रक वगैरे कसे हायवेवर जातात त्यांच्यासाठी ढाबा हे ते बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत महत्वाच्या, तसंच ह्याच्यासाठी पण आपण ज्या बोटी जातात त्यांच्यासाठी इकडे एक बंदर बांधून आपण तिकडे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करू शकतो, ज्याच्या अंतर्गत आपण ट्रान्सशिपमेंट बंदर, विमानतळ आणि बाकीच्या सुविधा उभारू शकतो, ज्यामुळे आपल्याला एकतर फॉरेन करन्सी पण मिळू शकते. हे एक खूप महत्वाची गोष्ट आहे आता आपला जे आपला रुपया घसरतोय, वित्तीय तूट होते, त्यासाठी पण ही एक महत्वाची गोष्ट आहे. तर आपण या एक दोन स्ट्रॅटेजिकली इकॉनॉमिकली ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत. आणि तिसरी गोष्ट जी आहे जे आपण आधी बघितलं की जे छोटी बेट आहेत त्यांना ह्याच्यामुळे अतिशय चांगली ज्या सुविधा आहेत त्या मिळू शकतात, त्यांच्यासाठी बाकीच्या गोष्टींचा ऍक्सेस खूप इझी होईल. जर बाहेर फॉरेन मधून भारतातून जर इकडे बोटी यायला लागल्या तर हा त्यांना खूप इझिली ऍक्सेस होईल सगळ्या गोष्टींसाठी. तर हे आता आपण सगळं बघितलं की हा प्रोजेक्ट प्रोजेक्ट का महत्वाचा आहे, त्याच्या मागचा हेतू काय आहे, स्ट्रॅटेजिकल काय आहे, इकॉनॉमिकल काय आहे, ते आपण आता इकडे बघून घेतलं. आता आपण याची दुसरी बाजू बघूया की ह्या प्रकल्पासाठी विरोध का होतोय ते. जसं आपण आधी बघितलं की ह्या प्रोजेक्टचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, तसं त्याबद्दल काही एक बोलतात ना स्थानिक लोकांचा किंवा अजून जे पर्यावरण तज्ज्ञ आहेत त्यांचा देखील याच्यासाठी विरोध आहे. तर ते काय आहे ते आपण 3 पॉइंट्स आधी बघूया. एक तर याच्यासाठी जसं आपण बघितलं की इकडे सदाहरित वने आहेत, म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीचं एक आपण बोलू शकतो की बायोडायव्हर्सिटी इकडे खूप प्रमाणात आहे. म्हणजे ऑलमोस्ट बेस्ट जे बोलतो आपण जागा बायोडायव्हर्सिटीसाठी तशी ही आहे. तर जे आपलं प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी खूप प्रमाणावर वृक्षतोड होणार आहे. तर हा एक कन्सर्न आहे या प्रोजेक्टचा. दुसरी गोष्ट म्हणजे इकडे जे आदिवासी लोक राहतात, ज्यांना शोम्पेन ट्राईब आणि निकोबारी ट्राईब, आता त्यांना जो भारत आहे आपला त्याच्याशी त्यांचं अजिबात म्हणजे अजिबात अशी कनेक्टिव्हिटी नाहीये. त्यांना एवढं जे भारतात चाललंय त्या भाषा तिकडचं डेव्हलपमेंट याच्याशी त्या लोकांचा तसा काहीच संबंध येत नाही, त्यांचं ज्या पद्धतीचं जीवन आहे त्याच्यामुळे. तर उद्या जर हे सगळं तिकडचं तोडलं गेलं, तिकडे डेव्हलपमेंट झाली, तर ह्या लोकांचं पुढे काय होणार हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे.
आणि त्यासाठी बघूया आपण गव्हर्नमेंट नक्कीच काहीतरी अजून दुसरा ऑप्शन आणेल की काय होऊ शकतं किंवा त्यांचं आपल्याला काय करता येईल. आता तिसरी गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला लक्षात असेल तर आधी त्या भागात त्सुनामी येऊन गेलेली आहे आणि त्यामुळे आधी लॉस पण झालेला आहे. तर ती जी जागा आहे जी निकोबार साईडची, तिकडे आधी पण ज्या पद्धतीने टेक्टॉनिक प्लेट्सची मुवमेंट होते त्या पद्धतीने असं फ्युचरमध्ये पण तिकडे परत असं काही झालं तर सुनामी वगैरे आणि अशा बाकीच्या नैसर्गिक आपत्तींचा फटका बसू शकतो. हा एक तिसरा धोका आहे किंवा एक बोलतात ना तिसरा पॉइंट आहे जो की हायलाइट केलेला आहे. तर आता आपण बघूया हा कसं आहे, आता डेव्हलपिंग टॉपिक आहे तर याच्यात पुढच्या महिन्यात आठवड्यात हा कसा आहे, हा आता डेव्हलपिंग टॉपिक आहे. तर पुढच्या आठवड्यात महिन्यात वर्षात याच्यात अशा खूप काही काही गोष्टी होत राहणार आहेत. काही ज्या असतील ते इकॉनॉमिकल गोष्टी असतील, काही असतील तर त्या त्यांच्या राहणीमानाबद्दलच्या असतील तिकडचे जे आदिवासी लोक आहेत. तिसऱ्या गोष्टी पॉलिटिकल अपोजिशन पण तिकडे असेल. तर आपण ही डेव्हलपिंग स्टोरी पुढे पण ट्रॅक करत जाऊया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.